नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. साहेबराव आप्पांच्या घरी येऊन दम देऊन जातात तेव्हा सगळेजण काळजीत पडतात. आप्पा सरकारला फोन लावत असतात पण सरकारचा फोन बंद असतो. त्यावर सरकारची आई म्हणू लागते, काय गरज होती सरकारला हे सगळं करण्याची, सईबरोबर लग्न ठरलं होतं ना त्याचं. ती पुढे म्हणू लागते, इथं आधीच डोक्याला कमी ताप आहे का, तो साहेबराव त्याला वैरागत हुडकत हिंडतोय, त्याचं पण विनयगत झालं तर. त्यावर आप्पा कमलला म्हणू लागतात, कमल काय बोलतेस हे तू, अगं काळजी करू नकोस, काय बी होणार नाही आपल्या सरकारला, त्याला सुखरूप घरी आणील मी. त्यावर ते सईला विचारू लागतात, सईडे तुला माहिती का सरकार कुठं येते. त्यावर सई नाही बोलते. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, त्या साहेबरावच्या हाती लागण्याआधी सरकारला आधी घरी उडकून आणलं पाहिजे. त्याचा फोन बी लागाना झाला. पुढे ते सईला म्हणतात, सईडे तू कमलची काळजी घे, मी आलोच. असं म्हणून साहेबराव तिथून सरकारला शोधण्यासाठी निघतात. इकडे सानिका आणि सरकार पळून पळून थकलेले असतात. एका झाडाखाली बसतात. तेव्हा सानिका सरकारला म्हणते, तुझा फोन दे. त्यावर सरकार विचारतो, कशाला. त्यावर सानिका म्हणते, मला आईची काळजी वाटते, तुझा फोन दे, मला तिला फोन करायचा आहे. त्यावर सरकार म्हणू लागतो, येडी झाली आहेस का तू सानिका, आता आपल्या मोबाईलवरनं फोन करणं खूप रिस्की होईल. त्यावर सानिका म्हणू लागते, नाही नाही, मला आत्ताच्या आत्ता फोन करायचा आहे, तिला दे. सरकार नाईलाजाने फोन काढून देतो. सानिका तिच्या आईला फोन लावते. सावित्री फोन उचलते आणि सानिकाचा फोन बघून तिला विचारू लागते, सानू कुठेस तू, ठीक आहेस ना. त्यावर सानिका म्हणते, मी ठीक आहे, आणि दिग्रजमध्ये. त्यावर सानिकाची आई म्हणते, अगं म्हणजे तुम्ही आपल्या गावाजवळच आहे. सानू अगं कुठंतरी दूर निघून जा तुम्ही, पप्पांना सगळं समजलंय, तिथं सेफ नाही आहे. तेवढ्यात सानिकाचं लक्ष समोर उभ्या असलेल्या साहेबरावांकडे जातं. साहेबराव जय आणि काही माणसं बरोबर घेऊन येतात आणि त्यांच्यासमोर बंदूक ताणून उभे राहतात. त्यांना समोर पाहिल्यावर सानिका मात्र खूप घाबरते. सानिकाची आई तिला सानू सानू म्हणून आवाज देत असते पण सानिका काही बोलत नसते. त्यामुळे सरकार तिच्याकडे बघू लागतो. सरकारचं लक्ष जेव्हा साहेबरावांकडे जातं तेव्हा सरकारला धक्का बसतो. इकडे सानिकाची आई सानू सानू असा आवाज देऊ लागते. त्यावर सानिका म्हणते, पप्पा समोर उभे. त्यावर सावित्री म्हणू लागते, सानू आत्ताच्या आत्ता तिथून पळून जा, अगं मारून टाकतील ते तुम्हाला. तेवढ्यात बंदुकीचा आवाज येतो. सावित्री मात्र खूप घाबरते. सरकार आणि सानिका तिथून पळून जातात. साहेबराव म्हणू लागतात, पकडा त्यांना, सोडू नका दोघांना. आणि साहेबरावाचे माणसं त्यांच्या मागे जाऊ लागतात. इकडे सरकारची आई सईला म्हणत असते, कुठं असेल ग माझं सरकार, त्याला काही झालं तर नसेल ना. त्यावर सई म्हणते, अगं आत्ते नको का असं काही बोलू. त्यावर कमल म्हणू लागते, पण असं झालंच कसं, तो त्यांच्या घरात गेलाच कसा आणि हे सगळं घडलंच कसं. त्यावर सई म्हणू लागते, अगं तो नोकरीला गेला होता तिथं फक्त, त्यात सरकारची काय बी चूक नाही. सगळं ना त्या सानिकाने केलंय, सरकारची यात काय बी चूक नाही, तिनंच फसवलंय त्याला. मी गेले होती की त्याला आणायला, पण सरकार कुठं ऐकतोय माझं, परत घरी यायचं नावच घेत नाही. मी लई समजायचा प्रयत्न केला त्याला, त्या सानिकानंच काहीतरी जादू केली त्याच्यावर. त्यावर कमळ म्हणू लागते, कसं होईल ग माझ्या लेकराचं. सई मात्र कमळला सानिकाबद्दल वाईट वाईट भरू लागते. इकडे पंकजा सर्वेशच्या फोटोसमोर बसून रडू लागते आणि म्हणते, इतक्या लवकर का रे सर्वेश सोडून गेला मला, तुझ्याशिवाय कोण आहे मला. किती स्वप्न बघितले होते रे आपण, काय होऊन बसलं हे. आणि ती रडू लागते. तेवढ्यात सावित्री तिच्यासाठी जेवण घेऊन येते आणि म्हणू लागते, वंश जे झालं ते खूपच वाईट झालं, पण तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका हो, थोडं खाऊन घ्या. आता येणारा प्रत्येक दिवस आपल्याला सर्वेशिवाय काढायचा आहे. हे ऐकून पंकजाला खूप राग येतो आणि ती सावित्रीच्या हातातलं ताट जोरात फेकून देते आणि म्हणू लागते, तुझ्या घाणेरड्या तोंडाने माझ्या सर्वेशचं नाव घेऊ नकोस. त्याला मारून आता काळजी दाखवताय वय ग, मारून टाकलंय माझ्या मुलाला तुम्ही. तू आणि तुझ्या पोरीनं, तुला आधीपासूनच सगळं माहीत होतं ना, लपवलंस तू आमच्यापासून, फसवलंस आम्हाला, दादाला फसवल्या. आणि ती म्हणू लागते, आधी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केलं आणि आता माझ्या मुलाला मारून टाकलं. असं म्हणून पंकजा रडू लागते आणि म्हणू लागते, पण लक्षात ठेव, सोडणार नाही मी कोणालाच, याचा बदला घेणार. इकडे सानिका आणि सरकारच्या मागे माणसं लागलेली असतात. सानिका आणि सरकार पळत असतात. एका ठिकाणी सानिका आणि सरकार लपून बसतात. तेव्हा ती माणसं सानिका आणि सरकारला शोधत तिथे येतात.
एका माणसाचा पाय सानिकाच्या हातावर पडतो. ती ओरडणार तेवढ्यात सरकार तिच्या हाताने तोंड दाबतो. ती माणसं तिथून निघून जातात. तेवढ्यात सरकारचा फोन वाजू लागतो. फोनचा आवाज ऐकून ते पुन्हा मागे वळून बघतात. सरकार पटकन फोन बंद करतो आणि ते तिथून पळून जातात. सानिका आणि सरकार मिळत नसल्यामुळे ती माणसं परत साहेबरावांकडे येऊन म्हणू लागतात, साहेब, पूर्ण जंगल पालथं घातलं पण ती कुठेच सापडली नाही. त्यावर साहेबराव त्याच्या एक कानाखाली देऊन म्हणतात, ते मला सापडले पाहिजेत, नाहीतर याच्या पुढे तू सापडणार नाहीस. आणि ते म्हणू लागतात, ती दोघं मला कोणत्याही परिस्थितीत सापडली पाहिजे, जिवंत किंवा मेलेली. आणि ते जयला म्हणू लागतात, जय, ती दोघं सापडेपर्यंत तू घरात पाऊल ठेवायचं नाहीस. त्यावर जय होय पप्पा म्हणून त्या माणसांना घेऊन सानिका आणि सरकारला शोधायला निघतो. इकडे आप्पा सदानंदला येऊन विचारतात, ए सदानंद, तुला सरकार दिसला का? त्यावर सदानंद म्हणू लागतो, मगाशी सरकारगत कोणतरी दिसलं, पोरगी भोवती संघ. त्यावर आप्पा म्हणता, मग तो सरकारच असेल, कुठं गेले? असं म्हणून ते दोघं सरकारला शोधायला निघतात. एका चहाच्या टपरीवर जाऊन आप्पा सरकारबद्दल चौकशी करत असतात. तेव्हा साहेबराव आप्पाचा आवाज ऐकून मागे वळून बघतात. आप्पा आणि साहेबराव एकमेकांकडे बघू लागतात आणि साहेबराव म्हणू लागतात, आप्पा, तू त्यांना किती बी लपवून ठेवलंस तरी बी मी त्यांना हुडकून काढीलच. असं किती दिवस लपून ठेवणारेस तू त्यांना? कधीतरी बाहेर पडतीलच की. आणि जेव्हा केव्हा ते बाहेर पडतील आणि मला गावतील तेव्हा तुझ्या पोराला मी सोडणार नाही. त्यावर आप्पा म्हणू लागतात, त्यांना जर लपून ठेवता आलं असतं ना तर लई बरं झालं असतं. कमीत कमी त्यांच्या प्रेमाला तुझी वाईट नजर तर लागली नसती. अरे तुझ्यासारख्या माणसाला काय प्रेमाची भाषा कळणार आहे? त्यावर साहेबराव म्हणू लागतात, ए आप्पा, तुझं ते प्रेमाचं तत्त्वज्ञान जरा बस कर. तुझ्या पोरानं या साहेबरावाच्या पोरीशी प्रेम करायचं धाडस केलंय. जेव्हा तुझा पोरगा तुझ्या हातात जीव सोडल ना तेव्हा हे तत्त्वज्ञान त्याला सांग. त्यावर आप्पा म्हणू लागतात, माझ्या पोराला नुसतं खर्चटलं ना तरी त्याची लई मोठी किंमत चुकवावी लागेल तुला. तेवढ्यात साहेबरावांचा एक माणूस येऊन साहेबरावांच्या कानात काहीतरी सांगू लागतो आणि साहेबराव गाडीत बसून तिथून निघून जातात. इकडे इन्स्पेक्टर साहेब घरी येऊन विचारू लागतात, तुमचा कोणाशी काही कॉन्टॅक्ट झाला आहे का? त्यावर पंकजा म्हणू लागते, माझा तर नाही झाला, पण हिचा नक्की झाला असेल. या दोघं मायलेकींचं लई चालायचं, त्यामुळं मला वाटत नाही का हिचा कॉन्टॅक्ट झाला नसेल असं. मुद्दाम सांगत नाहीये ही. त्या दोघांचं लफडं होतं हे बी हिला माहिती आहे. त्यावर इन्स्पेक्टर साहेब सावित्रीकडे बघू लागतात. त्यावर सावित्री घाबरून नाही नाही म्हणू लागते. त्यावर पंकजा म्हणते, नाटक करू नकोस. आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते, तुम्ही विचारत होतात ना कुणावर संशय आहे का? आहे, हिच्यावर आहे असं म्हणून सावित्रीकडे ती बोट दाखवू लागते आणि म्हणते, घेऊन जा हिला, म्हणजे राजा आणि सानिका आपाप गावतील. त्यावर इन्स्पेक्टर साहेब सावित्रीला विचारू लागतात, तुमचं खरंच बोलणं नाही झालं आहे का त्यांच्याशी? हे बघा, तुमचं जर खरंच त्यांच्याशी बोलणं झालं असेल तर आम्हाला प्लीज सांगा, असं लपवून ठेवू नका. त्यावर सावित्री म्हणू लागते, नाही हो, माझं काय बी कॉन्टॅक्ट झाला नाही कोणाशी. जर झालाच तर कळवीन तुम्हाला. तेव्हा इन्स्पेक्टर ठीक आहे असं म्हणून तिथून जायला निघतात आणि ते बाहेर येतात. तेव्हा साहेबरावांची गाडी तिथे येते. साहेबराव गाडीच्या खाली उतरून इन्स्पेक्टरला विचारू लागतात, काय झालं, काही कळलं का? त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, साहेब, तपास चालू आहे, ते दोघं लवकरच सापडतील. त्यावर साहेबराव म्हणतात, सापडतील नाही, सापडायलाच पाहिजे. आणि जसे ते सापडतील तसे थेट माझ्यासमोर आणा त्यांना. त्यावर इन्स्पेक्टर साहेबरावांना म्हणू लागतात, साहेब माफ करा, पण एक विनंती आहे तुम्हाला, कायदा हातात घेऊ नका, असं बंदूक वगैरे. त्यावर साहेबराव इन्स्पेक्टरकडे बघू लागतात. इन्स्पेक्टर शांत होऊन खालीमान घालून तिथून निघून जातात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.